रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, तर बऱ्याच वेळेला आम्हाला व्हिडिओमध्ये कमेंट्स येत होत्या की ताई दादा तुमचे गाव कोणते आहे. तर पुणे जिल्ह्यामधील दौंड तालुक्यात आमचं केडगाव हे गाव आहे. केडगावमध्ये राहतो आम्ही. रेग्युलर आमच्या व्हिडिओजमधून तुम्ही माझे माहेरची माणसं असो, सासरची माणसं, माझ्या नंदा, सगळी आमची फॅमिली पाहायला मिळते. आमच्या फॅमिलीचे तुम्ही व्हिडिओज पाहता आणि शेतीचे आम्ही सगळे व्हिडिओ टाकत असतो. तर आता पाऊस खूप आहे, तर आम्ही वावरात शेळ्यांचं खायला घ्यायला आलो या. पाऊस कंटिन्यू चालू आहे, पाऊस काय उघडतच नाही आणि पावसात आता आम्हाला खायला न्यायला यावं लागले. तर माळावरती आम्ही जी शेवग्याची झाडं लावली होती त्याचा थोडा थोडा पाला न्यावं म्हटलं, आणि त्याच्या जोडीला घरी हत्ती गवत असतं ते तर आहेच. नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. तर नियमितपणे व्हिडिओमध्ये तुम्ही आम्हाला तर पाहताच, आणि तर चला म्हटलं आज बऱ्याच शेतकरी मित्रांचं प्रश्न होता की तुमचं गाव कोणतं. तर आता चारूनी सांगितलंच, आम्ही केडगाव चौफुला म्हणून आमचं गाव ओळखलं जातं दौंड तालुक्यातलं. आणि व्हिडिओमधून दाखवण्याचा एकच मुद्दा असतो की कष्ट केल्याशिवाय शेती नाही, आणि जो कष्ट करतो त्याला शेती नक्कीच यश देते, हे एक आम्ही दाखवत असतो. आम्ही काही कुणाला म्हणजे शेतीमधून काही कुठं मार्गदर्शन करतो वगैरे असं काहीच नाही. आम्ही फक्त शेतीमध्ये कष्टच करावे लागतात एवढं सांगत असतो, आणि कष्ट केल्याशिवाय शेती नाही हेच एवढं दाखवायचं असतं. आणि शेती करूनही माणूस चांगलं लाईफस्टाईल जगू शकतो एवढंच दाखवायचं असतं. तर हा पाहू शकता आता आमचा शेवगा आहे पूर्ण, इकडून दाखवत आपण. हा बघू शकता, हा पूर्ण आमचा अर्धा एकर शेवगा आहे. हा इथून सुरू होतो इथे डायरेक्ट त्या साईडला म्हणजे. आणि शेवग्यामध्ये आम्ही बरीच गवारीची झाडं लावली होती, पण मध्ये मध्ये काय झालं, ते शेवगा गवार सगळी अडचणच व्हायला लागली. त्यामुळे आम्ही बरीचशी झाडं मधली जी आहेत ती काढून टाकली आणि फक्त अशी कडची झाडं गवारीची ठेवली, पाहू शकता. तर आईंनी जाताना सांगून गेल्यात की आठवड्यातून एकदा गवारीची सगळी गवार तोडून ठेवा म्हणून. त्यामुळे आता त्या गेल्यात, त्या म्हटल्यावरती आम्हाला एक दिवस येऊन अख्खी सगळी जी कडची झाडं आहे त्याची गवार पण तोडावी लागणार आहे. भरपूर सारा लोड आहे सध्या कामांचा. गोठ्यात गायी आहेत भरपूर, शेळ्या बकरी भरपूर आहेत, रानातल्या लागणी वगैरे झाल्यात. त्यामुळं आणि विशेष म्हणजे एक मुद्दा बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारला आम्हाला की तुम्हाला शेती किती आहे. तर त्या प्रश्नाचं पण उत्तर आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देऊयात नक्की. तर रेग्युलरपणे अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. धन्यवाद. नेमकं आम्ही आलोय आणि पाऊस सुरू झालाय. आता थोडा थोडा पाला घेतलाय आणि असंच भिजत आम्हाला घरी जावं लागेल. आता घरी गेल्यावरती परत गायांचा पण टाइम झाला, गायांच्या दारा वगैरे त्यांचं खाया पाणी करायला लागणार आहे. त्यामुळं म्हटलं आधी शेळ्यांचं घेऊन जावं. तर आता इथं पाला तोडतोय आम्ही, हे तोडतायत आणि मी आता आणून गाडीवरती टाकणार आहे. तर चला, धन्यवाद.